परिषद सुरू आहे, बघूयात। SRIची प्रक्रिया ठेवलेली आहे। हे सरकारला माहित नव्हतं का की या दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा लोक उत्सव असतो। लोक पांडुरंगाच्या दर्शनाकरता वारीत जातात आणि तोच कालखंड हा SRI करता निवडलाय। याचा अर्थ स्पष्ट आहे की वारकरी मंडळींना त्या मतदार यादीतून त्यांना वगळायचंय। भक्तांना मतदार यादीतून वगळण्याकरता हा भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून घातलेला घाट आहे आणि हा आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही। दिल्लीमध्ये बैठक होते, परंतु खरं तर राज्यामध्ये राजकीय वातावरण तापलंय आणि त्यातच हे सर्वच महायुतीतले प्रमुख नेते मंडळी दिल्लीत जाऊन अमित शहांची चर्चा। काल 3 तास रस्ता जाम केला महाविकास आघाडीने। त्यात शशिकांत शिंदे साहेब, दानवे साहेब हे आम्ही सर्वजण होतो। रोहित दादाही त्या ठिकाणी होते, मित्रपक्ष होते। आम्ही रस्ता जाम केला, लोक काल रस्त्यावर होतो आणि आज परिणामी या सरकारमधील अर्थ मंत्रिमंडळ जे आहे हे दिल्लीला त्यांना जावं लागलं। ही विरोधी पक्षाची आणि जनतेची आणि शेतकऱ्यांची ताकद काल दाखवली करिता कालचा आमचा जो चमत्कार होता। म्हणून आजचा दिल्लीश्वरांना नमस्कार घालण्याकरता मंत्रिमंडळ दिल्लीला ठाण मांडून बसलंय। ते बसलेलं जरी या भूमिकेतून गेलेलं असलं तरी हात हलवत वापस येऊ नका हा आमचा सज्जडदम त्यांना आहे। ती गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यांच्यामध्ये टोळी युद्ध सुरू झालेलं आहे। सत्ता पिपासू लोक आहेत, त्यांचा हा सत्तेसाठी हापापलेल्या लोकांचा हा सर्व डावपेचाचा खेळ आहे। कांद्याच्या आंदोलनामध्ये आपण मोदी आणि फडणवीसवर टीका केली असल्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हटलेलं तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही, त्यांच्या जिल्ह्यात लवकरच मी जाईल। मी कुठलाही चुकीचा शब्द हा वापरलेला नाही। जो दलिंदर जो आहे हा कॅरेक्टर दर्शवणारा, लक्षण दर्शवणारा शब्द आहे। दरिद्री हा संस्कृत शब्दाचा बोली भाषेमध्ये रुळल्यानंतर दलिंदर हा त्याचा वाक्यात आहे। मोदी आल्यापासून शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि अशा परिस्थितीवर संदर्भामध्ये मी काल त्यांचा तो उल्लेख केला। संस्कृतमधला मूळ शब्द हा जर भारतीय जनता पक्षाला खटकला असेल तर नरेंद्र मोदी हे पनोती आहेत हा जरा समजेल अशा भाषेत मी शब्दप्रयोग पुन्हा एकदा या ठिकाणी करतो। खरं तर महाविकास आघाडीमधून तुम्ही आज बैठक घेतली, परंतु महाविकास आघाडीमधलेच एक नेते मंडळी सध्या सत्तेत जाताना पाहायला मिळतात। प्राजक्त तनपुरे हे देखील आता सत्तेच्या वाटेवर आहेत। शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष, काय प्रतिक्रिया तुमची? काय आहे की निवडणुकीच्या माध्यमातून काही लोक जात आहेत, ही पण बातमी आम्हाला कळलेली आहे। अजूनपर्यंत पक्षाकडे त्यांनी कुठल्याही प्रकारचा आपला राजीनामा किंवा कुठल्याही प्रकारचं मत व्यक्त केलेलं नाही। परंतु मला वाटतं की मागच्या निवडणुकीच्या वेळेला काही चौकशा त्यांच्या मागे लावलेल्या होत्या, त्याच्या संदर्भामध्ये दबावाचं तंत्र वापरण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे। त्या तंत्र वापरल्यानंतर किंवा विधान परिषदेच्या माध्यमातून मागच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीला त्यांना काही आश्वासन दिलं असेल तर मला वाटतं त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल असं समजतंय। माझ्याशी चर्चा जेव्हा होईल तेव्हा मी त्याच्यावर प्रत्यक्ष स्टेटमेंट देईन, त्याच्यावर प्रत्यक्ष मग मी बोलेन। दुसरी गोष्ट आहे की काल आम्ही जो निवडणुकीच्या संदर्भातला आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही संभाव्य 17 जागेच्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे। 29 तारखेला परत आमची एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये अंतिम नामं होतील। भाजपच्या असलेल्या सर्व गोष्टी बघता आणि त्यांच्या महायुतीची संख्या बघता त्यांना संघर्ष करून उभं करून निवडणुकीला आम्ही समोर जायचं अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। 1, 2, 3 ठिकाणी फक्त तिन्ही पक्षामध्ये उमेदवाराच्या बाबतीमधली मागणी आहे, तरीसुद्धा 29 तारखेला सविस्तरपणे चर्चा होऊन त्यामध्ये एकमताने उमेदवार आम्ही देऊ अशा प्रकारची आज चर्चा झालेली आहे। ठीक नहीं ये आज महाविकास आघाड़ी की सभा आने वाले विधान परिषद के चुनाव को लेकर संपन्न हुई, जिसमें मेंबर ऑफ पार्लियामेंट सुप्रियाताई सुळे जी वहाँ पर मौजूद थे। एनसीपी शरद पवार गुट के शशिकांत जी शिंदे अर्थात वो भी उपस्थित थे और शिवसेना के जानिब से दानवे जी विधान परिषद के सदस्य भूतपूर्व विरोधी पक्ष नेता, अनिल परब जी विधायक और यहाँ पर नार्वेकर जी, इनके साथ बड़ी घुल मिलकर और अच्छे माहौल में हमारी
चर्चा संपन्न हुई। महाविकास आघाड़ी के जानिब से और उसी रिश्ते से हम ये चुनाव लड़ने जा रहे हैं। हमारी आज जो प्राइमरी डिस्कशन है, प्राथमिक चर्चा यहाँ संपन्न हुई। 2 दिन के भीतर हम अंतिम फैसला लेंगे। सर, आपने एकदम सरल भाषा में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बारे में कहा कि लोगों को समझ में आएगा। नहीं, मैंने उनको लेकर कोई गाली गलौज की नहीं। उनको क्यों गाली लगती मुझे पता नहीं, मगर मैंने उनको जो दलिंदर नाम का शब्द जो बताया वो वास्तव में संस्कृत से दारिद्र्य जो शब्द है उससे बोली भाषा में उसका प्रयोग किया जाता है। संस्कृत शब्द इस्तेमाल करने का कारण ये था कि वो एक तरह से वो जब से बने हैं तब से किसानों की हालत, युवाओं की हालत, कुल मिलाकर देश की हालत दिन ब दिन जो है वो बहुत निपत्तर होते जा रही है। कृषि मूल्य, कृषि जो कृषि उपज जो है उसको दाम नहीं, रोजगार नहीं, महिलाओं पर के अत्याचार बढ़े, पेट्रोल के दाम बढ़ रहे हैं, डीजल जो है वो गायब है, गैस सिलेंडर जो है वो भी नहीं मिल रहा है, और तमाम जो सारे जो मुद्दे हैं उसके चलते हुए वो बैड लक के तौर पर उस शब्द का मैंने इस्तेमाल किया। और नरेंद्र मोदी वास्तव में एक बैड लक के तौर पर भारत के पंतप्रधान बनने के बाद उनका कार्यकाल रहा है। मेरा संस्कृत शब्द उनके समझ में यदि नहीं आया तो नरेंद्र मोदी ये भारत को लगी हुई पनौती है, इसका मैं पुनरुच्चार करता हूँ। जे काही काल तुम्ही बोललात त्याबद्दल, कारण शशिकांत शिंदे बोलले की मी असहमत आहे। और सर, कल भारत में बकरीद मनाई जाएगी, हम देख रहे हैं कि